अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडिल भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेव. ज्ञानदेवे समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, सदा पदा भोजतेजस् स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्राच्छ्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना सादर वंदन. आज 22 एप्रिल मंगळवार. मंगलवार म्हणतो आपण, मंगल करणारा तो मंगळवार आहे आणि सर्वांना शुभेच्छा देते. तुम्ही एवढे आवर्जून रोज इथे सगळे उपस्थित राहतायत. मनापासून अनुभवामृताचं किंवा अमृतानुभवाचा आपण अनुभव घेत आहोत किंवा अमृत चाखत आहोत. काल 4थी ओवी पूर्ण झाली होती आणि 5व्याचं वाचन झालं आणि अर्थ सांगत असतानाच वेळ संपत आलेली होती. त्यामुळं 5वी परत आपण घेऊयात. कैसी स्वसुखाची आळुकी, जे दोनपण मिळवणी एकी. नेदितीच कौतुकी, एकपण फुटो. कैसी स्वसुखाची आळुकी, जे दोनपण मिळवणी एकी. नेदितीच कौतुकी, एकपण फुटो. आळुकीचा अर्थ आपण पाहिला होता. बाकी काही शब्द आपल्या माहितीतलेत. आळुकी म्हणजे आवड आणि कौतुकी म्हणजे कौतुकाने. दोनपण मिळवणी एकी म्हणजे काय, दोन असून सुद्धा त्याच्यामध्ये एकी आहे. नेदितीचं कौतुकी, नेदितीचं म्हणजे ते समजत नाही किंवा त्याच्यामध्ये विभाग होऊ शकत नाही. अगदी गमतीनं कौतुकानं जरी त्याच्यात भेद करायचं ठरवलं तरी करता येत नाही. कारण काय, ही शिव आणि शक्ती आपल्या सुखाची इतकी गोडी त्यांना आहे की ते शिवशक्ती रूपानं जरी दोनपणानं आलेले असले तरी त्यांचं दोनपण मिळून एकपणच असतं. म्हणजे जसं आपण
अनेकत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एकता, विविधतेत एकता असं आपण भारताच्या संस्कृतीबद्दल बोलतो. तसं इथं शिवशक्तीच्या दोनपणात एकपण आहे किंवा एकता आहे आणि ती कधी एकता त्यांची संपत नाही किंवा फुटत नाही. त्याच्यावर 64 नावाची जी गुलाबराव महाराजांनी हे लिहिलेली आहे, काय म्हणू आपण, टीका लिहिलेली आहे. 64 असंच नाव आहे त्याचं. भक्ती सुखाची प्रीती मोठी, तेथ ज्ञानवृत्ती रूप जग जेठी, आणि आश्चर्य शेवटी दोनपणच नसे. आता इथं त्यांना तेच पुन्हा समजावून द्यायचे की भक्ती सुखाची प्रीती मोठी काय आहे, की या आत्मस्वरूपामध्ये भक्ती सुखाची म्हणजेच आपलं सुख आपणच भोगण्याची ही इतकी गोडी आहे, इतकं प्रेम आहे की अद्वैत परमात्मा ज्ञान आणि वृत्ती ह्या दोनपणानं नटतो. वृत्ती म्हणजेच प्रकृती, अर्थातच शक्ती. तर दोनपणाने तो नटतो आणि अशा प्रकारे दोनपणाला आला तरी या स्वरूपरूप भक्ती लिहिलेत दोनपण राहतच नाही. इतकी एकमेकावर भक्ती, इतकं प्रेम आहे, इतकी आवड आहे की त्याच्यामध्ये भिन्नता राहतच नाही. हे त्यांनी त्या टीकेमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे आत्मस्वरूपात ही भक्ती सुखाची आवड भोगण्याची इतकी गोडी असते, इतकी गोडी असते की सगळं विसरून जातो आपण. आपण सुद्धा काही वेळेला बघा संसारात असंच झालं की मला ते सारखं कालपासून एक गीत आठवत होतं, कन्या सासुरासी जाये मागे परतूनी पाहे. तर तिथे चित्र काय आहे आपल्या दैनंदिन जीवनात, की कन्या जेव्हा माहेर सोडून जात असते आणि सासऱ्याला सासुरी म्हणजे सासरी जात असते, त्यावेळेला ती आपल्या माहेराकडं पुन्हा पुन्हा वळून पाहत असते. हा पहिला अनुभव असतो लग्नाच्या दिवशीचा. हल्ली तसाही अनुभव येत नाही. मुली आता छान तयार झालेले असतात, हे सगळं वियोग होणार आहे हे त्यांनी मानलेलं असतं, पण तरीसुद्धा क्षणभर तरी ते जाणवतच असतं. आणि एकदा ती संसारात रमली की मात्र तिला माहेरी परतून पाहायला वेळच नसतो. इतकी ती रमते, इतकी एकरूप होते. आपलंही तसंच झालं ना. आता आपल्याला सांगावं लागतं माझ्या माहेरी अमुक अमुक होतं, असं होतं, पण आपण आता इकडे एवढे रमलो की आता पूर्वीच्या आठवणी आपल्याला एवढ्या येत नाहीत. पण शिवशक्ती तर त्याहीपेक्षा जगाची सगळी निर्मिती करणारी आहेत आणि त्यांच्यामध्ये अशी भिन्नता अजिबात नाही, अजिबात नाही. पुढच्या ओवीमध्ये तर फार सुंदर त्यांनी दिले. मग आता ती कशी आहे, काल मी सांगितलं होतं, तिचं वर्णन सूतसंहितेत केलेलं आहे. सा शिवा परमा देवी शिवा भिन्ना शिवंकरी. म्हणजे ती शिवा आहे, कल्याण करणारी आहे, शक्ती देणारी आहे आणि शिवाशी अत्यंत अभिन्न अशी आहे. म्हणजे शिव आणि शक्ती मिळूनच शिव बनलेलं आहे आणि प्रेम हेच तिचं स्वरूप आहे. शिवाला जे 5वीहून आपण 6वी सुरू केली होती का, मला फक्त तेवढं सांगा. नाही तर पुन्हा पुनरावृत्ती होईल म्हणून सांगते. तर वेगवेगळ्या कवींनी किंवा वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्याच्यावर खूप अशी चर्चा केलेली आहे. किंवा स्वरूपानंदसुद्धा सांगतात ना की ही शिवशक्ती मिळून दोघं एकच असतात आणि दोघं आत्मसुखात रमलेली असतात. त्यांना सुखासाठी इतर काहीही आवडत नाही किंवा इतर सुखासाठी त्यांना अपेक्षाच नसते. म्हणून आपण अमृतानुभवाच्या ओव्या पाहिल्या होत्या. मला थोडा संभ्रम झाला म्हणून मी विचारत होते की 5वा पूर्ण होऊन 6वा असेल तर पुन्हा पुनरावृत्ती नको. कैसे एकमेका आवडे स्वसौख्य नामोडिता ऐक्य कौतुकेही शिवशक्ती रूपे दाखवून द्वैत भोगिती एकांत आवडीने परस्पर प्रीती रहावे अभंग न व्हावा वियोग म्हणूनिया ब्रह्मांडाए वढे जरी व्याली बाळ
नांदती केवळ एकत्वेती. भासविती जग तरी तोही चांग, स्वस्वरूपाचा भोग स्वस्वरूपासी. स्वरूपासी स्वरूपेच घेता स्वरूपाचा भोग, काय होई भंग एकत्वाचा. आपल्याच स्वरूपाचा आपण आनंद घ्यायचा आहे. भोग म्हणजे आनंद घ्यायचा आहे. सांगितलं की आपलं बाह्य जगामध्ये इतकं मन रमलेलं असतं, इतकं मन रमलेलं असतं की आपल्याजवळ आहे तो परमात्मा, आत्मा जीवरूपानं आपल्यामध्ये आहे हे आपण विसरलेलं असतो. पण जेव्हा आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होतं त्यावेळेला त्या स्वरूपाचा आनंद किंवा उपभोग हा घ्यायला लागलो की तो कधीही भंग पावत नाही. आणि मग या देवाला स्वतःचं सुख भोगण्याची एवढी इच्छा असते, एवढी आवड असते की तो स्वस्वरूपानंदाच्या अनुभवात खंड पडू देत नाही. द्वैताच्या आविर्भावात द्वैत आणि अद्वैत हे सगळं विसरून जातं आहे आणि सगळं एकत्वात तो राहत असतो. आणि त्या अनुभवात देव आणि देवी यांचा ब्रह्माशी असलेला एकपणासुद्धा कौतुकाने बिघडत नाही. म्हणजे जसा शिव एक आहे पण त्याच्या जोडीला शक्ती आली, त्यांचं द्वैतामधलं एकत्व संपत नाही. त्याहीपेक्षा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याशी सुद्धा या दोघांचं पुन्हा ऐक्यच असतं. म्हणजे ब्रह्माशी असलेला एकपणासुद्धा कौतुकानं सुद्धा बिघडत नाही, अखंडित सुरू राहतो. आता ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकानं मंगल केले हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि अमृतानुभवाचे सगळे ज्या ओव्या आहेत त्याचे पहिले 5 श्लोक जसे प्रमुख होते तशी ही 5वी ओवीसुद्धा महत्त्वाची होती. 6वी परत एकदा म्हणतीये. हा ठावो वरी वियोगे भेडे, जे बाळ जगाए वढे, वियाली परी न मोडे दोघुले पण. हे पण आपलं थोडंसं झालेलं होतं की ठावोवरी म्हणजे इथपर्यंत, येथवर. वियोग भेडे, भेडे म्हणजे भीतीनं, वियोगाच्या भीतीनं. आणि वियाली म्हणजे व्याली, प्रसवली. हा पण अर्थ आपण पाहून ठेवलेला होता की वियोगाच्या भीतीनं. पुन्हा एकदा ओवी वाचते. हा ठायोवरी वियोगे भेडे, जे बाळ जगाए वढे, वियाली परी न मोडे दोघुले पण. तर दोघुलेपण म्हणजे दोनपण, दोघांमधलं वेगळेपण. तर वियोगाची भीती असते बघा, आपल्याला सुद्धा सारखी भीती वाटते. आजच कोणतरी सांगत होतं की माझ्याकडे एक जण आलेल्या होत्या, म्हणे मुलांना असं भीती वाटते की आता आईवडील आपले थकलेले आहे, मग त्यांनी जास्त वणवण करू नये, जास्त हे करू नये, त्यांचा वियोग होईल अशी भीती वाटते. आईवडिलांबद्दल मुलांना वाटते. आईवडील तर मुलांची काळजी घेतच असतात आणि असं कधी कुणाचा वियोग व्हावा असं कुणालाच वाटत नाही. मग आता हे तर दोघं असे आहेत की त्यांना शिवशक्तीला दोनपणाच्या ठिकाणीच एकपण सतत राहावं असं वाटतं. आणि तेवढ्यासाठीच ती शक्ती जगा एवढं बाळ व्याली आहे, म्हणजे प्रसवली आहे. आणि त्या शिवशक्तीच्या दोनपणात बिघाड झाला नाही. हेही मी काल बोलले होते की कन्या किंवा पुत्र झाला, पहिलं बाळ झालं की सगळं लक्ष आईचं त्या बाळावर केंद्रित होतं. आणि पहिले जेवढे पती पत्नी एकमेकांची अगदी एकमेकाला धरून त्यांची आवड निवड सुख दुःख जेवढी शेअर करत असतात तेवढी ती होत नाहीत असं आपल्या व्यवहारामध्ये होतं. पण इथं मात्र हा जो उदाहरण दिलेलं, हे जे उदाहरण दिलेलं आहे किंवा हा जो दृष्टांत म्हणण्यापेक्षा सिद्धांतच सांगतात, या दोघांचा अजिबात त्यांना वियोग किंवा ते अजिबात स्वतःमध्ये वेगळेपण ठेवतच नाही. जरी एवढं मोठं जगा एवढं ब्रह्मांडा एवढं जरी बाळ व्याले किंवा तिनं जरी जन्माला घातलं तरीसुद्धा त्या दोन अंगानं एकच शिव अनुभवायला येत असतो. ती 64मध्ये असं म्हटले गुलाबराव महाराजांनी. ऐसे एक रूप दोघे, यातुनी निघती जगे. कारण एक जग नाही आहे, 14 भुवन आहेत. तुम्हाला आठवत असेल, ज्ञानेश्वरीच्या वेळेलाही पाहिलेलं आहे. म्हणून त्यांनी जगे म्हटले बरं का गुलाबरावांनी. एकची दोहो अंगे दिसो लागे, म्हणजे
शिवशक्तीच्या या दोनपणालाच जगाचा भास होतो, पण शिवशक्ती या दोन अंगानं एकच शिव अनुभवाला येतो. आणि जरी एवढी 14 भुवनं जन्माला घातलेली असली तरीसुद्धा, एवढं मोठं बाळ जन्माला घातलं असलं तरीसुद्धा त्यांचं हे दोन पण जगा एवढं बाळ घालूनसुद्धा ते बिघडत नाही. कारण त्यांच्यामध्ये देवोदेवी असं जे दोनपण आहे त्याचं एकपणच त्यांचं चिरंतन आहे, अद्वैत आहे त्यांच्या ठिकाणी. अद्वैत ब्रह्मस्थिती ते कधीही बिघडू देत नाहीत. सगळं संपून टाकलेलं आहे त्यांनी, विरोध जे किंवा द्वैतपण जे आहे ते सोडलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे वियाली शब्द वापरतात, वियाली परीन मोडे दोघलेपण, याचा अर्थ असा आहे की काल परवाही आपण अशी उदाहरणं घेतलेली होती की पाणी जसं लहरी रूपानं भासत असतं, लहरी म्हणजे लाटा, पण तेच परब्रह्म देवोदेवी जग या रूपानं भासतं असा अर्थ आहे. पण लहरी म्हणजे पाणी, ती निराळी वस्तू नसते, पाण्याचाच अंश असतो, पाण्याचाच भाग असतो, फक्त रूप बदललेलं. तसं परब्रह्म ही निराळी वस्तू नाही आहे. जग हे नाव सच्चिदानंद परब्रह्माचंच आहे. जग नावाची सच्चिदानंद परब्रह्माहून निराळी वस्तू नाही. अंडरलाईन करून लक्षात ठेवा. आत्तापर्यंत आपण असं फक्त म्हणायचो ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, पण यांचं तर आता या अनुभवामृतात असं ठासून सांगणं आहे की हे मिथ्या नाहीच आहे, ते दोन्ही एकच आहे. सगळ्या काही सच्चिदानंद स्वरूप असं आहे. आणि त्यालाच त्यांनी चिदविलास असं एक नाव दिलेलं आहे ज्ञानदेवांनी याच्यामध्ये, की ज्यांना अशा चिदविलासाचा अनुभव आहे ते कोणीही त्याला जग हे नाव देतच नाही, ब्रह्म हेच नाव देतात आणि ब्रह्म असंच जाणतात. ज्याला जगाचा अनुभव आहे ते सच्चिदानंद रूपच आहे, जगही सच्चिदानंद रूपच आहे, कारण तेच ब्रह्म आहे. आणि जगाला कोणी असं सच्चिदानंद रूप म्हणण्यापेक्षा ते ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. आणि ज्ञानेश्वरादी सगळ्या संतांना जो चिद्विलास वाटतो तो आम्हाला जडविनाशी जे जग आहे जगरूपाने दिसतो, म्हणून आपण जगाला कल्पना करतो सगळी, किंवा जगावर अध्यास केला जातो, जसा दोरीवर सापाचा अध्यास होतो. आता काल तर एक ठिकाणी ऐकलं की खालच्या बाजूनं तो साप असतो का, फक्त वरूनच दिसतो, असं ते बाजूला ठेवा. पण अंधारामध्ये जसं आपल्याला अज्ञानामुळं त्या दोरीवर सापाचा भास होतो, तसं हे जग आपल्याला भासत असतं, खरं वाटत असतं. आणि खरं म्हणजे ते आणि ब्रह्म एकच असतं, ब्रह्माचाच तो आविष्कार असतो. म्हणजे जडविनाशी जगाच्या भासाला हे ज्ञान नसणं, यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं आपण असं बोलत असतो. अज्ञानामुळं जडविनाशी जग मुळीच नसताना आपण जगाची जीव ब्रह्मावर कल्पना करतो. आणि ज्ञानी जो आहे त्याला तेच जग चिद्विलास रूप भासतं. म्हणजे आपण ही फारकत करतो, हे जग विनाशी आहे, परब्रह्म तेवढं अविनाशी आहे, पण ते दोन्ही एकच आहे, त्याचाच तो विलास आहे, चिद्विलास. चित म्हणजे चैतन्याचं. म्हणून अमृतानुभवमध्ये स्वरूपानंद म्हणतात, परस्पर प्रीती रहावी अभंग. आता छान सोप्या भाषेत सांगतात बघा ते. परस्पर प्रीती रहावी अभंग, न व्हावा वियोग म्हणून या. कायम ही प्रीती आपली राहावी. असं जर प्रत्येकानं आपल्या संसारामध्ये परमार्थामध्ये अशी परस्परांची प्रीती अभंग राहण्यासाठी आपण प्रयत्न केले, तो परमात्मा आपल्यामध्येच राहणार आहे, आपल्यामध्येच आहे, हे आपल्याला समजणार आहे. ब्रह्मांडाए वढे जरी व्याली बाळ, ब्रह्मांडाए वढे जरी व्याली बाळ, नांदती केवळ एकत्वेती. ते सगळे एकत्वानं नांदत असतात. म्हणून पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती बघा. मला फार म्हणजे ते आवडते किंवा आठवते. मोठाले वाडे असायचे. आता इथे संगमनेरातसुद्धा अगदी मोठा वाडा सराफांचा, तुमच्यापैकी काही जण आत्ता ऐकतही असतील, की घरामध्ये जेवढे भाऊ असतील त्या सगळ्यांच्या म्हणजे सुना, सासवा,
त्यांची मुलं सगळे एकत्रित गुण्यागोविंदानं राहायचे. किंवा त्यांचंच एक उदाहरण दिलं, पण आपापल्या घरामध्ये सुद्धा आठवा, सगळे एकत्रित राहायचे. आणि कधीही तशी थोडीशी फुसकिंचित नकळत झाली तरी एकोप्यानं राहायचे, एकमेकाला समजून घ्यायचं. हे जसं असायचं तसं त्यांनी म्हणले, ब्रह्मांडाए वढे जरी व्याली बाळ, नांदती केवळ एकत्वती. पण ते एकत्वानंच राहतात. ते बाळही आपलंच, तेही आपलंच, आणि परब्रह्मही एकच, सगळं एकच आहे. भासविती जग तरी तोही चांग, स्वस्वरूपाचा भोग स्वरूपासी. हा सगळा स्वरूपाशीच हा भोग आहे. वेगळे पण नाहीच आहे तिथे. स्वरूपेच घेता स्वरूपाचा भोग, काय होई भंग एकत्वाचा. स्वरूपानं स्वरूपाचा भोग घ्यायचा आहे, आणि मग कधी एकत्वाचा भंग होईल का, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता गिरवाण अनुभव आपण मुद्दाम समजून घेतोय की संस्कृतमधून तीच ओवी कशी छान समजावून दिलेली आहे बघा. चराचरस्य संसार, चराचरस्य नाही, ही वेगळी आहे. आता 7वी ओवी आहे पुढची, त्याचं मी घेतलं. हां, इत्थं वियोग भीरुतौ, इत्थं वियोग भीरुतौ, सुवाते बालकम जगत. सुवाते हा शब्द मी काल सांगितला होता. सुवाते म्हणजे प्रसवते. बालकम जगत, जगत नावाच्या बालकाला ती प्रसवते. वियोग भीरू, भीरू म्हणजे भीती, वियोगाच्या भीतीनं भिणारा. अद्यापि द्वैत भावोयम जगत्यस्मिन् खंडेते. पण द्वैतभाव असून सुद्धा जगती अस्मिन् न खंड्यते, त्याच्यामध्ये खंड तुकडे होत नाहीत. म्हणजे ते सगळे एकच आहेत. हीच भावना कुठल्याही, म्हणजे संस्कृतमध्ये बोललं तरी तोच भाव आहे. स्वरूपानंदांच्या अभंगामध्ये पाहिलं तरी तोच भाव आहे. एक डॉक्टर मानसी कणेकर म्हणून आहेत, त्यासुद्धा म्हणतात, स्वसंवेद्य स्वरूपभोगात रममाण असणारे हे युगुल म्हणजे ही जोडपं, जगा एवढ्या बाळाला जन्म देऊन सुद्धा परस्पर वियोगाच्या भीतीनं आपलं दोघुलेपण, तर दोघुले पण सगळ्यांना आवडलेलं आहे, म्हणजे सामरस्य हे भंग होऊ देत नाहीत. एकत्व अजिबात भंगू देत नाहीत. सतत सारखं बरोबरच राहणं. आम्ही गडावर गेलो होतो, तर तिथं जे तिथले योजक होते प्रमुख, ते मी म्हणायचे की म्हणे, ताई तुम्ही आणि हे दादा सारखे बरोबरच राहता का? म्हटलं हो, आता कुठेही जायचं झालं तरी आम्ही बरोबरच जातो. पुन्हा इथे काही चुकामुक झाली, तिथे रेंज नाही, मग काय करणार? तर दोघांना बरोबरच राहावं लागतं. पुन्हा कुठे कोणाला विचारायचं आणि भेटायचं. तसं ही जी 6वी ओवी होती, ही अतिशय सुंदर होती. आपण सगळ्याचा अनुभव घेतला, वेगवेगळ्यांची मतं घेतली. मुख्य म्हणजे ती 64 ही जी काय म्हणू आपण, त्याच्यावरची टीका आहे गुलाबराव महाराजांची, आणि सोप्या शब्दात त्यांनी पण तोच भाव पटवून दिलेला असतो. आता 7वी ओवी आहे. दादा सगळ्यांना करायचं का? कारण काल 5-6 वाचून झाल्या होत्या. आज 7वी वाचूयात आपण सगळे मिळून. नाही आहेत का? म्हणता येत असेल तर बघा सगळ्यांनी माझ्याबरोबर किंवा आपल्या आपल्या ठिकाणी म्हणा. आपुलिये अंगी संसारा, आपुलिये अंगी संसारा, देखिलिया चराचरा, देखिलिया चराचरा, परीने दितीच तिसरा, परीने दितीच तिसरा, झोक लागो. आपुलिये आजी अंगी संसारा, देखिलिया चराचरा, परीने दितीच तिसरा, झोंक लागो. आता छोटे छोटे झोंक म्हणजे स्पर्श, झोका असा अर्थ नाही घ्यायचा तिथे. आणि किंवा कल असे म्हणतो की झोपणे, झुकणे. आणि आपुलिये अंगी, आपुलेचे ठिकाणी, आपुलिये अंगी म्हणजे आपल्याच ठिकाणी.
म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी. संसारा, या संसारामध्ये देखील या चराचरा, सगळ्या चराचराला पाहिलं असता परिनेदी तीच तिसरा, एवढं सगळं ब्रह्मांड आहे पण तिथं तिसरा कोणी नाहीच आहे, हे दोघंच आहेत, दोघांचंच फक्त. झोंक लागे, तिकडं कशाचा त्याला स्पर्श होऊ देतच नाही. तिसऱ्या किंवा दुसऱ्या कुठल्याही पदार्थाचा स्पर्श हे दोघाहून तिसऱ्याचा स्पर्श होऊन देत नाही. म्हणजे आपल्या सच्चिदानंद अंगावर चराचर संसाराची सगळी उभारणी पाहिली तरीही देवोदेवी आपल्या दोघाहून निराळ्या किंवा तिसऱ्या पदार्थाचा स्पर्श होऊ देत नाहीत. म्हणजे आपणच दोघं, आपल्यामध्येच सगळं सामावलेलं आहे, हीच सतत त्यांची भावना आहे. आपुले अंगी संसारा देखलिया चराचरा, परिनेदी तीच तिसरा झोंक लागो. तिसऱ्या कोणाचाही त्यांना स्पर्श ते करून घेत नाही. आत्ता जसं मगाशी सांगितलं की एवढं मोठं ब्रह्मांडाचं बाळ जरी व्याली असली, प्रसवली असली, तरी त्याच्यामध्ये सुद्धा ते तिसरे पण नाही, हे दोघंच आहेत, दोघांचं ऐक्यच आहे, त्याच्यामध्येच तो आहे, तोही सामावलेला आहे. आता गीर्वाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघा. चराचरस्य संसारः स्वांगे संदर्शितस् खलु, न दत्तो हि तृतीयस्य स्पर्शं भवितुमप्युणम्. मप्यणुम, मप म्हणजे इथे संधी आहे, भवितुम अपि अणुम, अणु अणु एवढा सुद्धा त्याच्यामध्ये फरक होत नाही. चराचरस्य संसार, हा सगळा चराचराचा संसार आहे. स्वांगे संदर्शितः, आपल्याच अंगामध्ये तो दिसत आहे. पण न दत्तो ही तृतीयस्य, पण तिसरा स्पर्श मात्र कुणाचा अणु एवढा सुद्धा स्पर्श ते होऊ देत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी तिसऱ्या पदार्थाचा स्पर्श बिलकुल करू देत नाहीत. इतकं त्या दोघांमध्ये ऐक्य आहे. आता ती 64 नावाची जी हे आहे टीका आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, अवघे जगजरी पाहिले, अवघे जगजरी पाहिले, ते आपल्यावरीच ओळखिले, ते आपल्यावरीच ओळखिले, परिज्ञान वृत्ती वाचोनी नाही आले, परिज्ञान वृत्ती वाचोनी नाही आले तिसरे कोणी. म्हणजे या सगळ्या जगाची उभारणी या देवोदेवी आपल्यातच करत असतात किंवा आपल्यावरच करत असतात. आणि संपूर्ण जग म्हणजे देवोदेवी वाचून तिसरं काहीही नाही. जरी हे आपल्याला वाटत असलं वेगळं जग आहे, पण नाही, ते देवोदेवीमधलंच समाविष्ट आहे किंवा त्यांच्यामध्येच समाविष्ट झालेलं आहे. कारण का की ज्ञानदेव म्हणतात कारणरूप देवदेवी. मागे तुम्हाला घटाचा उद्दृष्टांत सांगितलं होतं की आपण घट पाहतो, घट हे कार्य आहे आणि त्याचं कारण काय आहे. त्या दिवशी 2 कारणं पाहिली होती, उपादान आणि निमित्त कारण. पण निदान लक्षात ठेवा, कारण म्हणजे ज्याच्यापासून वस्तू बनते ती, तर कारण काय आहे, माती. मग माती आणि घट जेव्हा फुटतो तेव्हा पुन्हा तो माती रूपच होतो की नाही. अगदी मातीचा छोटासा कण असला तरी ती मातीच, मोठा डोंगर असला तरी ती पृथ्वीच म्हणजे मातीच. तसं ह्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कारणरूप देवदेवीचं कार्यरूप जगाचं ऐक्य सांगतात. म्हणजे एवढं मोठं कार्य असलं तरी त्या दोघांचं ऐक्यच आहे. हे वेगळं आणि ते वेगळं नाही. जसं माती आणि घट वेगळा नाही, सोनं आणि अलंकार वेगळे नाहीत, पाणी आणि लहरी वेगळ्या नाहीत, तसंच आहे ह्याचं की हे जरी आपल्याला वेगळं वाटतं, आपल्याला वेगळं वाटते, पण त्यांच्या दृष्टीनं त्या दोहोंमध्ये म्हणजे त्या तिन्हींमध्ये ऐक्यच असतं. म्हणजे शिव आणि शक्ती यांचं कारण आणि कार्याचं ऐक्यच आहे, हे मागं सांगितलंच आहे. पण शिवशक्तीचं आणि जगाचं सुद्धा ऐक्य आहे. त्या दोघांचं ऐक्य आहे हे तर आपण पाहिलंच. आता 5व्या ओवीपर्यंत पाहिलं, 6व्या ओवीपर्यंत पाहिलं, आता 7वी चाललेली. तर शिवशक्तीचं आणि जगाचं, शिवशक्ती आणि जगाचं ऐक्य आहे असं आता इथं सांगतायत. 10 मिनिट उरलेली आहेत. शिवशक्तीपासून जग होतं, पण संपूर्ण चराचर रूप
जगाचा पसारा जर पाहिला तर तो शिवशक्तीहून तिसरी म्हणजे निराळी वस्तू नाही आहे. ती शिवशक्तीचाच अंश आहे, शिवशक्तीचाच भाग आहे. आत्ता जसं सांगितलं तसं पाण्यावर जशा लहरी उठतात त्या पाण्याच्या बाहेर नाहीत उठत, पाण्यावरच उठतात. किंवा सोन्याच्या अंगावरच अलंकार बनतात, भासतो, सोन्याच्या बाहेर भासत नाही. म्हणून लहरी म्हणजेच पाणी किंवा पाण्याचाच आकार आणि अलंकार म्हणजेच सोनं किंवा सोन्याचाच आकार. तसा जगाचा पसारा म्हणजे शिवशक्तीचाच भाग आहे, शिवशक्तीच असतो, भासतो. म्हणून जगच शिव होय किंवा शिवाचा आकाररूप अलंकार आहे असं म्हणा पाहिजे. आणि शिवशक्तीचं आणि जगाचं ऐक्यच आहे. आता त्या मानसी कणेकर म्हणतात, स्वतःच्या अंगालाच अवघ्या चर आणि अचर विश्वाचा संसार. चर म्हणजे संचार करणारे आणि अचर म्हणजे पर्वत, वृक्ष सगळे जे एक जागी असतात त्यांना अचर म्हणतात. तर ते दोघं पाहून सुद्धा, हा चराचर संसार पाहून सुद्धा हे युगुल परस्परांच्या दोघुलेपणाला म्हणजे समावेशनाला तिसरा हलकासा वारासुद्धा लागू देत नाही. वारा आला की आपलं मन चलबिचल होतं, आपलं स्थैर्य संपतं. म्हणून ते दोघंजण अगदी हलकासा वारासुद्धा स्वतःच्या याला आपण म्हणतो ना, वाऱ्याला सुद्धा त्याच्या लागू नाही, राहू नाही, तसं ते वारासुद्धा त्यांच्याजवळ येऊ देत नाहीत. इतकं त्यांचं स्थैर्य हे ते टिकून ठेवत असतात. आता हा चैतन्याचा अनुभव आहे, म्हणजे चैतन्य अनुसरणं किंवा चैतन्य होणं असा अर्थ आहे. आणि अनुभवामृत या शीर्षकातून चैतन्याचं सतत होणं, सतत होत राहणं, त्याचा प्रवाहीपणा आणि त्याचं असणं हे सुंदर सत्य आणि शिव आहे. ते आपल्याला आवडतं आहे. प्रिय असे शब्द वापरले त्यांनी. अमर आत्मतत्व आहे, सनातन आहे, अविनाशी आहे. हे आत्मीय चैतन्यच आपण होत राहणं तो अनुभव आहे. आत्तापर्यंत आपण फक्त एक त्रयस्थ नात्यानं ज्ञानेश्वरी शिकलो, त्यातले सगळे अनुभव म्हणजे दृष्टांत शिकून घेतले. पण आता आपण ते अनुभवतोय, अनुभवायचे आणि त्याची प्रतीतीची गोडी अवीट आहे, ती चाखायची आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी याला अनुभवामृत असं म्हटलेलं आहे. आणि हीच जणू काही प्रकाशाची दिवाळी आहे, हाच नित्योत्सव आहे. रोज आपल्याला तो उत्सव अनुभवायचा आहे आणि तो भोगायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून ते वि. कुलकर्णी म्हणून म्हणतात, आपल्याच अंगात त्यांनी चराचर सृष्टी पाहिली तरी तिसरेपणाचा ते स्पर्श होऊ देत नाही. आणि अभंग अमृतानुभवमध्ये स्वरूपानंद म्हणतात, जरी शिवशक्ती आपुलिया प्रीती. हे वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येतं. जरी शिवशक्ती आपुलिया प्रीती, आपणा मांडिली जगद्रूपे. आपणा मांडिली जगद्रूपे, जगद्रूपांनी मांडलीच की. तरी दोघांहून नाही ती जे भिन्न. तरी दोघांहून नाही ती जे भिन्न. राहती नटवून तीच तेथे. राहती नटवून तीच तेथे. आणि दोघांसीही जेथ एकपण. आणि दोघांसीही जेथ एकपण. आणावे कोठून तिजे तेथे. तिजे म्हणजे तिसरे. आणावे कोठून तिजे तेथे. तिसरं आणायची गरजच नाही, कारण ते दोघं इतके एकरूप झालेले आहेत की त्यांच्यातच त्या जगाचा किंवा त्यांच्या बाळाचा हा समावेश होत असतो. आणि दोघांमधलं एकपण कधीही ते संपू देत नाही. म्हणून एकी हेच बळ म्हटलेलं आहे की नाही. आपल्याकडं म्हणी एक एक अशा वाक्प्रचार पडलेले आहेत पूर्वी, की आपली एकी आपण टिकवली पाहिजे, आपलं ऐक्य टिकवलं पाहिजे. समर्थांनी सुद्धा किंवा ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये जे जे काही अडचणी आल्या असतील त्याच्यावर मात करण्यासाठी असं समूह तयार केले, लोकांची संघशक्ती वाढवलेली आहे.
एकमेकांनी एकमेकांना मदत करा, उपयोगी पडा. आतासुद्धा कधी कधी असा थोडा प्रसंग येतो, मग आपण जर एकजुटीनं राहिलो, एकजूट हा शब्द आहे, तसे ही शिवशक्ती एकजूट असते त्यांची. त्याच्यामध्ये ते कधीही भेदभाव पाहत नाहीत किंवा भेद करत अजिबात नाहीत. आता प्रार्थना हे म्हणूया, आरती म्हणूया. आज 6वा आणि 7वा व्यवस्थित समजला असावा. काही तुम्हाला शंका असतील तर विचारत जा, असं मी रोज म्हणते. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. जय देव जय ज्ञानसिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव 14 वरुषांचे तप्ती तिरवासी. येऊनी चांगदेव लागती चरणांसी. करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी. देऊनी आत्मज्ञान केले सहवासी. जय देव जय ज्ञानसिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव समाधी समयी सकळ समुदाव. घेऊनी सुखद आले श्री पंढरीराव. दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय. जाणूनी महिमा निळा चरणा तळी राहे. जय देव जय ज्ञानसिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव उर्मिला ताई कंट्रोल करतायत का काय आहे? दादा नाही आहेत का आता?